शब्दच नाही आमच्याकडे आता बोलण्यासारखं. नाईलाजाने त्या ठिकाणी तुमच्याशी बोलावं वाटतं म्हणून बोलतोय. पण हे शहर नाही तर राज्य पोरकं झालेलं आहे. या शहरावरती खूप मोठं, मुलापेक्षा जास्त प्रेम करणारा नेता आज आमच्यात नाहीये. आम्हाला आजही वाटत नाही की दादा गेलेत म्हणून. कुठेतरी गेले असतील, कार्यक्रमाला गेलेत किंवा कुठेतरी एक दिवस तसे सांगून न जाता जाता तशी गेली असतील असं आम्हाला वाटतंय. पण जी घटना घडली ती अत्यंत हृदयाला त्या ठिकाणी ठेच पोहोचणारी आहे. असंख्य दिलाची धडकन असणारा अजितदादा आज आपल्यापर्यंत गेलेला आहे. म्हणजे ही भावना कोणाला न पटणारी. या शहरावरती किती मोठं प्रेम त्यांचं होतं हे शहरातला नागरिक सुद्धा प्रत्येक सांगू शकेल. असा प्रत्येकाच्या घरातला दादा कसा असतो त्याप्रमाणे दादाला त्या लोक आवडायचे आणि दादावरती प्रेम करायचे. दादा सुद्धा प्रत्येक घरावरती प्रेम करायचे. असा दादा परत होणे नाही, असा नेता होणे नाही. कणखर, स्पष्ट वक्तपणा, आपल्या मताची ठाम असणारा, कोणती गोष्ट त्या ठिकाणी करायची तर तो प्रामाणिकपणे, कोणाला जरी समजा एखाद्या अंगावरती घ्यायची ती ताकद त्या ठिकाणी अंगावरती घेणारा सुद्धा नेता कोण होता तो अजितदादा होता. अशा अनेक आठवणी आहेत. अनेक खूप आठवणी अशा आहेत की त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा, म्हणजे तिसरी राष्ट्रीय स्पर्धा ज्यावेळेस होती त्यावेळेस मी महापौर असताना सुद्धा, म्हणजे मी पाहिलेला दादा, मी पाहिलेला पालकमंत्री, मी पाहिलेला घरातला दादा, असं त्या ठिकाणी सगळ्या अंगाने मी पाहिलेला अजितदादा. या शहरावरती ज्या ज्या मिरवतात जे नेते, ते अजितदादांनी मोठे केलेले नेते, ते सुद्धा त्या ठिकाणी आज जरी पक्षातून सोडून गेले तरी पण दादा कधी मनाला हार नाही मानली. म्हणजे ठीक आहे, आपण शहरातल्या नागरिकांसाठी फिरू, या शहरातल्या नागरिकांच्या हितासाठी आपण लोकांना जाऊन भेटू असं सांगणारा नेता आज आमच्यात नाही. राज्याचं खूप मोठं नुकसान आणि या शहराचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी दादाच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यापेक्षा आम्ही जास्त काही सांगू शकत